पात्र हे पुस्तक मी काल वाचलं आणि आज तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण परीक्षेचा कालावधी आहे आणि यातले जर काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे 5-10 मार्क निश्चितच वाढतील. तर यामध्ये पहिली पायरी किंवा पहिलं जे पाठ दिलेलं आहे यामध्ये तर तो आहे ध्येय निश्चित करणे. बघा, जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तेव्हा चीनला 100 पदकं मिळाली, भारताला 3 आणि अमेरिकेच्या एकट्या मायकेल फेल्प्सला 8 सुवर्ण पदक मिळाली. चीनची लोकसंख्या जास्त आहे म्हणून चीनने काय आम्हाला जास्त पदक द्या असं काय आग्रह धरला का? नाही. तर त्यासाठी काय केले त्यांनी? ध्येय निश्चित केले आणि प्रयत्न केले. माणसं योगायोगाने नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाहीत. तर त्यासाठी काय करावं लागतं? सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सुंदर पुस्तक आहे. यश हा अपघात नाही किंवा चमत्कार नाही. यश हा अपघात नाही. अपघाताने यश मिळतं का? किंवा चमत्कार होऊन यश मिळतं का? नाही मिळत. तर त्यासाठी आपल्याला ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तर आजच्या जे मी सांगेल त्यातले तुम्ही थोडे मुद्दे लक्षात ठेवा. वर्गात गेल्यानंतर तुम्ही ते लिहून काढायचे. अगोदर आपल्याला घोगरे मॅडमनी सांगितलेलं होतं. कोणतं पुस्तक सांगितलं होतं रे बाळांना? धुरा. कोण होते लेखक त्याचे? शरद बाविस्कर. त्याच्यानंतर दुसरं तिरुके मॅडमनी सांगितलं. कोणतं पुस्तक सांगितलं होतं मॅमनी? कोणाबद्दल बोलल्या? बहिर्जी नाही. आणि त्यासोबतच पुन्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. बघा, तुम्ही जे आतापर्यंत करत होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. आपण जे आता जे करतोय तेच जर करत राहिलो तर आपल्याला नवीन काय मिळणार आहे का? नाही. तर आपल्याला कार्य करण्याची काय करावी लागेल? दिशा बदलावी लागेल. आम्ही कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. तुम्हाला वाटलं की मी आतापर्यंत मला जे मिळालं नाही, मी वर्गात पहिला नंबर आलो नाही, तर मला ते मिळवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आधीच जे केलं नाही ते करावं लागेल. कारण आपण जेवढा अभ्यास केला नाही तसं आपल्याला त्या अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर यशस्वी लोक म्हणजे आपल्यासारखीच माणसं असतात. त्यांना काही 2 डोके 3 नाकं असं काय असतं का? 3 कानं नाही. तर सामान्य माणसंच असामान्य कार्य करतात जेव्हा ते ध्येय निश्चित करून ध्येय वेडे होऊन कार्य करत असतात. तर बघा, जे लोक यशस्वी होत आहेत ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत का? नाही. ते पण आपल्यासारखेच आहेत, फक्त त्यांनी नियोजन करून कार्य केलेलं असतं. सर्व माणसे सारख्या पद्धतीने जन्माला येतात. कोणी काय आकाशातून पडून जन्माला येतं का? नाही. सारख्या पद्धतीने जीवन आवश्यक गरजा पूर्ण करतात आणि सारख्याच पद्धतीने मरतात. जीवन आणि मरण यामधला जो अंतर असतो तो आयुष्य असतो आणि त्यामध्ये जन्म आणि मरणातलं जो अंतर तो जीवन. आणि ते कसं जगायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यासाठी आपण सातत्याने काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. ध्येय निश्चित केलं पाहिजे. 1000 वर्षापूर्वी म्हणा किंवा 400-500 वर्षापूर्वी राजाची मुलं राजा व्हायचे. मग तेव्हा राजा होणं आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला शक्य होतं का? नाही. मग आता जर आपल्याला राजा बनायचं, समजा आपल्याला तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा, राज्याचा राजा बनायचं आहे तर आपण स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवू शकतो. आता लोकशाही आहे, राजेशाही आहे का? नाही. पूर्वी काय व्हायचं? राजाचा मुलगाच राजा बनायचा. पण आता आपण मेहनत जर घेतली तर आपलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. एखादा मुलगा कंपनी खूप सुरू करू शकतो. आज संगणकानं क्रांती घडवलेली आहे. त्यामध्ये बहुतांश जण काम करणारे हे तरुण मुलंच आहेत. आज AI येत आहे. AIचं सगळ्यांना माहीत आहे आपल्याला. तर ते निर्माण करणारे पण काय तुमच्यासारखी मुलंच आहेत, विद्यार्थीच आहेत. तर यशस्वी होणं फार सोपं आहे. यावर विश्वास ठेवणंच कठीण आहे. आपल्याला यश मिळेल यावर आपण विश्वास ठेवत नाही. एकदा ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोहोचायचं कसं? तर रस्ता शोधून काढणं ही दुसरी पायरी. पहिली पायरी यश निश्चित करणं आणि दुसरी पायरी रस्ता शोधून काढणं. बघा, माणसाने समुद्रातनं रस्ता बनवला, पर्वत करून आपण आता रस्त्याने प्रवास करत असताना बघत असतो. बघा, डोंगर करून वगैरे रस्ते बनवलेले असतात. किती जरी अडचणी आल्या तरी आपण उभं राहायचं नाही. त्याच्या बाजूनी रस्ता काढायचा, त्याच्यावरून रस्ता काढायचा, त्या अडचणीच्या खालून रस्ता काढायचा किंवा अडचणीच्या मधून रस्ता काढायचा. अडचण आहे म्हणून आपण थांबायचं का? नाही. तर आपले प्रयत्न आपण सातत्याने करायचं. माणूस परिस्थितीची निर्मिती नाही तर परिस्थिती काय आहे? माणसाची निर्मिती आहे. म्हणून तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणास ठाऊक आहे. समजा मला आता आज लातूरला जायचं आहे. जर निश्चित असेल तर मी काय करेन? बस स्टॉपला जाईल, तिथे लातूरला जाणारी बस पकडेल. पण मला कुठं जायचं हेच निश्चित नाही. अंबेजोगाईला जायचं का नांदेडला जायचं का इकडं मुखेडला जायचं हे आपल्याला
अगोदर निश्चित करावं लागेल, मग त्यानंतर आपल्याला त्या दिशेनं काय करता येईल, वाटचाल करता येईल. तर निश्चित ध्येय आपण कागदावर जर लिहून ठेवलं तर कागद एखाद्या वेळेस आपलं काय होतो, फाटू शकतो, हरवू शकतो, खराब होऊ शकतो. ध्येय कुठं लिहायचं, आपल्याला कोरून ठेवायचं आपल्या हृदयावर. कोरलेली गोष्ट, शिलालेख माहीत असेल तुम्हाला, दगडावर कोरलेली गोष्ट कालांतराने कितीही दिवस, इतिहासाचे पुरावे माहीत आहेत ना, मौखिक साधनं, लिखित साधनं आणि चित्र कोणते आहेत, भौतिक साधन. तर मौखिक साधनं म्हणजे एक आणि दुसऱ्याला सांगणं, पण लिखित मध्ये शिलालेख जो आहे, ताम्रपट लेख असेल, शिलालेख असेल, कोरून ठेवलेला, तो किती पिढ्यानपिढ्यापर्यंत राहतो. तसं आपलं ध्येय कागदावर तर लिहून ठेवा, जिथं अभ्यासाला बसतो तिथं पण समोर लावून ठेवा, पण त्यासोबतच हृदयावर सुद्धा कोरून ठेवा, कारण कोरलेलं कधीच पुसलं जातं नाही, लिहिलेलं एखादं पुसू शकतो. तर अपयशी माणूस ध्येय शून्यपणे भटकत राहतो आणि यशस्वी लोकांजवळ काय असतात, निश्चित ध्येय असतात. म्हणून आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, ध्येय निश्चित केलं पाहिजे. ध्येय निश्चित करा, तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका, ध्येयाने झपाटून जा. यश तुमच्याकडे अक्षरशः काय होईल, ओढलं जाईल, आपल्या पायात जवळ लोळण घालेल, यश आपल्याकडे येईल, जर आपण जर सातत्याने प्रयत्न केले तर. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत असला तरी कोठेही पोहोचणार नाही. बघा, किती खडतर प्रवास असला आणि ध्येय निश्चित असलं तर आपण प्रवास करू शकतो. आणि रस्ता भरपूर चांगला आहे, गुळगुळीत आहे, पण आपलं ध्येयच निश्चित नाही तर आपण त्या रस्त्यावरनं प्रवास करू शकत नाही. म्हणून ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, तर पोहोचण्यासाठी ध्येय नसणं हीच खरी शोकांतिका आहे. जर आपल्याला एखाद्या वेळेस आपण ध्येय ठरवलं, प्रयत्न केलं, पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, तर ही काय फार म्हणजे शोकांतिका नसणार आहे. पण जर आपण ध्येयच निश्चित केलं नाही तर ही काय असणार आहे, आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आजच्या दिवशी काय करायचं आहे, ध्येय निश्चित करायचं आहे. निश्चित ध्येय किंवा ध्येय निश्चिती ही पहिली पायरी, आणि त्या ध्येयासाठी त्यानंतर पाहिजे ते ध्येय वेडापणा आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तीव्र इच्छाशक्ती. इच्छा तिचे मार्ग असं आपण म्हणतो का नाही. जर इच्छा असेल तर आपल्याला काय होतो, रस्ता सापडतो. म्हणून आपण जेव्हा माणसं एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो, त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. आपण जर एखादी गोष्ट ठरवली आणि ती पूर्णत्वास न्यायची असेल आपल्याला, तर आपल्याला निसर्ग सुद्धा साथ देत असतो, सृष्टी सुद्धा साथ देत असते, आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्याला साथ देत असतात. तेवढं आपण ते ध्येय, तेवढी आपली ती तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छा माणसाची तीव्र असली तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी साधारण माणसाला असामान्य शक्ती मिळून जाते. म्हणजे आपण जर ठरवलं तर आपल्याला काय होते, निसर्ग, ईश्वर आपल्याला ती शक्ती देत असतो ते ध्येय आपलं पूर्ण करण्यासाठी. म्हणून सगळ्यांनी आजच्या दिवशी ध्येय निश्चित करायचं आहे. मग ध्येय निश्चित करत असताना कसा विचार केला पाहिजे, आपल्याला सकारात्मक विचार केला पाहिजे. विचार बदला, जीवन बदलेल. विचार जर आपण चांगला केला तर आपण निश्चितच त्या दिशेने वाटचाल करू शकतो. मनात कुठली पण कृती घडत असताना, आता माईक बनणार आहे, हा स्टँड बनणार आहे, तर त्याची विचार अगोदर आपल्या काय होतो, मनात येतो आणि पुन्हा ती कृती घडत असते. तर चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात आणि योग्य विचार आपल्याला शक्ती देतात. म्हणजे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार आपल्याला शक्ती देतात, ताकद देतात. आणि आपण जर चुकीचे विचार केले तर आपले काय होतं, शक्ती कमी होते, म्हणजे शक्ती काढून घेतात. विषारी विचार, विषारी माणसं, विषारी पुस्तकं अशा प्रकारे टाळा जसं तुम्ही विषारी सापांना टाळाल. आपण विषारी सापाच्या जवळ जातो का, विषारी सापांना घाबरतो का नाही. साप म्हणले का आपल्याला भीती वाटते का नाही. मग यापेक्षा पण भयंकर काय असतात, हे विषारी विचार. तर विषारी विचार, विषारी माणसं, आपण त्यांच्यापासून सुद्धा काय असलं पाहिजे, दूर गेलं पाहिजे. आणि आपण हे करू शकतो असं आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, तर आपण जीवनामध्ये यशस्वी होत असतो. पुढचा मुद्दा आहे दृष्टिकोन. मी पहिला सांगितलं तुम्हाला ध्येय निश्चित करणे, दुसरा सांगितलं तुम्हाला विचार, आणि तिसरा आहे दृष्टिकोन. तर जीवन जगत असताना आपला सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. एक वाटसरू असतो आणि तो प्रवास करत असतो, या गावाहून त्या गावाला, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला. मग शेतकरी शेतामध्ये कष्ट करत असतो, काम करत असतो. वाटसरू त्या शेतकऱ्याजवळ येतो आणि विचारतो की हे गाव कसं आहे. मग शेतकरी म्हणतो की तुम्ही कुठून आलात. तो म्हणतो मी त्या डोंगराळ पलीकडच्या गावावरून आलो. मग ते गाव कसं होतं. मग तो सांगतो की ते गाव, वाटसरू सांगतो, तेव्हा गाव खूप खराब होतं, कारण तिथं जे अन्न दिलं गेलं तर मी ते तसं अन्न कधीच खाल्लं नव्हतं, म्हणजे खूप असं बेचव अन्न होतं. त्यासोबतच तिथली भाषा
मला ओळख कळत नव्हती, कारण माझी भाषा आणि त्या गावातल्या लोकांची भाषा काय होती, वेगळी होती. मी काय बोललो त्यांना समजत नव्हतं, ते काय बोलत होते मला समजत नव्हतं. आणि त्यानंतर मी विश्रांतीसाठी जेव्हा थांबलो तेव्हा मला काय असं सारवलेल्या म्हणजे जागेवर झोपावं लागलं. मला तिथं खूप अशी दुर्गंधी किंवा डासांचा त्रास झाला. मग शेतकरी त्या माणसाला म्हणतो की हे पण गाव तसंच आहे, तुम्ही पुढच्या प्रवासाला निघा. पुन्हा शेतकरी आपलं काम करायला सुरुवात करतो. पुन्हा वाटसरू दुसरा वाटसरू त्याच वाटेने येत असतो. मग तो वाटसरू म्हणतो की हे गाव कसं आहे. पुन्हा शेतकरी तोच प्रश्न विचारतो, तुम्ही कुठून आला. मग तो वाटसरू म्हणतो की मी पलीकडच्या डोंगराच्या पलीकडच्या गावातून आलेलो आहे. मग वाटसरू विचारतो ते गाव कसं होतं. मग तो वाटसरू म्हणतो की त्या गावातल्या लोकांची भाषा आणि माझी भाषा वेगळी होती, पण त्यामुळं मला काय झालं, नवीन भाषा शिकायला मिळाली किंवा आम्ही हातवारे करून इशारे करून आम्ही एकमेकांमध्ये संवाद साधला. मला ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या. माझं अन्न, आता बघा राज्य बदललं आपण, प्रांत बदलला की भाषा बदलते, पोशाख बदलतो, तिथलं खानपान वेगळं असतं. मग माझं अन्न आणि इथल्या गावातलं अन्न खूप फरक होतं, पण मला वेगळ्या अन्नाची टेस्ट करण्याची संधी मिळाली. मला वेगळ्या अन्नाचं चव घेण्याची म्हणजे या गावामुळे संधी मिळाली. आणि तिसरं सांगितलं त्यांना की मला असं कधी शेणाने सारवलेल्या जागेवर झोपून माहीत नव्हतं, पण या गावामध्ये मला खूप छान वाटलं अशा ठिकाणी झोपून. म्हणजे मग त्या माणसाने सांगितलं की मग तुम्ही या गावामध्ये जाऊ शकता. कारण हे दोन माणसं एकच गाव, पण एकाने वर्णन कसं केलं होतं त्याचं सकारात्मक केलं होतं आणि एकाने कसं केलं होतं नकारात्मक. मला ते आवडलं नाही. तर दृष्टिकोन म्हणजे गाव तेच होता, पण दोन माणसांचा वेगवेगळा दृष्टिकोन होता. तर आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर आपण जीवनामध्ये निश्चितच चांगलं काम करू शकतो. आणि या दृष्टिकोनामुळे काय होतं, आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही निवडता. एखाद्या घटनेचा परिणाम तुमच्यावर काय व्हावा हे घटना ठरवत नाही, तर तुम्ही ठरवता. म्हणजे सापाचं विष जरी असलं आणि आपला जर दृष्टिकोन जर चांगला असेल तर तो आपण पचवू शकतो. आणि साधी गोष्ट सुद्धा आपल्या दृष्टिकोनामुळे कशामध्ये रूपांतरित होते, विषयामध्ये होते. यश आणि अपयशाची सुरुवात ही विश्वासापासून होत असते, म्हणून आपण विश्वास सुद्धा ठेवायला शिकलं पाहिजे. हे जे आपले विद्यार्थ्यांसाठी गोष्टी आहेत म्हणजे मुद्दे आहेत. तर ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत 3 सुवर्ण पदके जिंकणारी अमेरिकेतील पहिली स्त्री बनली होती. तर तिचं नाव ऑलिम्पिकमध्ये म्हणजे तिनं ठरवलं होतं की आपल्याला वयाच्या म्हणजे ती अपंग होती, 12 वर्षापर्यंत ती काय करत होती, जन्मताच तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही चालू शकणार नाही, पण आईने तिला विश्वास दिला होता. विल्मा ही सलग 2 वर्ष आठवड्यात 2 वेळा मुलीला घेऊन ते दवाखान्यात गेली आणि 2 वर्षाच्या उपचारानंतर विल्मा पुन्हा काय झाली, कुबड्यांच्या सहाय्याने चालायला लागली. अखेर वयाच्या 12व्या वर्षी ती कुबड्यांशिवाय सामान्यपणे चालायला लागली. आणि वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1956च्या ऑलिम्पिकमध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटवलं. आणि पुन्हा 4 वर्षांनी जी ऑलिम्पिक स्पर्धा होते 1960ला, त्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत तिनं 3 सुवर्ण पदके पटकवून अमेरिकेची पहिली स्त्री झाली ती सुवर्णपदक पटकवणारी. तर आपण जर कुठली पण गोष्ट करायचं असं ठरवल्यानंतर अडचणीवर मात करून आपण त्या गोष्टी करू शकतो. तर कृती आपल्या हातून चांगली झाली पाहिजे. बघा, अतिशय यशस्वी लोकांचं जे वेगळेपण मला वेळोवेळी दिसून आलं ती म्हणजे त्यांची काम करण्याची अमर्यादित क्षमता, काम करण्याची क्षमता. शिवखेराने सुद्धा सांगितलेलं आहे, विजेते कोई अलग काम नाही करते, सिर्फ अलग ढंग से करते हैं. तर आपण आपल्या कामाचा जर तरीका बदलला, अभ्यासाची जर पद्धत बदलली तर आपल्याला निश्चितच यश मिळतं. तर यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर नेमकं आपल्याला काय पाहिजे ते ठरवायचं आहे. मला परीक्षेमध्ये किती गुण मिळवायचे आहेत, स्पष्ट नेमक्या शब्दात ते लिहून ठेवायचं आहे की मला माझं ध्येय मला हे गुण मिळवायचं आहे. पूर्ण करण्याची तिथे अंतिम तारीख निश्चित करायचं आहे. तुम्हाला तर दुपार सत्रातल्या अभ्यासाचं पत्रक दिलेलं आहे, तर तुम्ही ठरवलं पाहिजे की आजच्या दिवशी मला हे एवढे पाठ म्हणजे वाचून पूर्ण करायचे आहेत. या पाठामधला कुठलाही जरी प्रश्न मला विचारला गेला तरी तो मला आला पाहिजे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांची यादी बनवा आणि योग्य क्रमाने ही यादी लावा. त्या आवश्यकतेनुसार यादीच्या क्रमात आपण बदल करू शकतो. म्हणजे मला आज काय करायचं हे आपण काय केलं पाहिजे, उद्या काय करायचं हे आज ठरवायचं. आपल्याला ताबडतोब कामाला लागायचं आहे, बिलकुल विलंब करायचा नाही आणि रोज काही ना काहीतरी नवीन काम करायचं किंवा नवीन गोष्टी शिकायच्या आहे. जर आपण दररोज नवनवीन गोष्टी शिकलो तर निश्चितच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आपण काय करू शकतो या दृष्टीने आपण स्वतःकडे पाहतो, आपण काय केलेलं आहे या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहतात. तर आपण काय केलं आहे हे आपल्याला आपल्या कृतीतून सिद्ध करायला पाहिजे. तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, तर काय करा ते करून दाखवा.
म्हणजे करून दाखवण्यात आधी केले आणि मग सांगितले. कुठलीही गोष्ट आपण आपल्या कृतीतून जर करून दाखवली तर निश्चितच आपल्याला काय होतं, आपलं ध्येय साध्य होतं. फक्त सुरुवात करा आणि तुमचं डोकं काय होईल त्याला प्रतिसाद देईल. सुरू ठेवा आणि कार्य पूर्ण होईलच. बघा, हजारो मैलाचा प्रवासही एका पावलाने सुरू होतो. तसं आपण आपली कृती जर घेतली, ठरवली आणि ती जर कृती सुरू केली तर निश्चित यशस्वी होतो. बघा, 2 अक्षरी लक आहे, 3 अडीच अक्षरी भाग्य आहे, 3 अक्षरी नशीब आहे आणि या तिन्हीवर मात करणारा 4 अक्षरी हा मेहनत आहे. म्हणजे आपण काय माझं नशिबात नाही किंवा माझं लक नाही असं न म्हणता आपण जर ठरवलं, मेहनत घेतली तर आपण मेहनतीला पर्याय नसतो. म्हणजे मेहनत ही मेहनतच असते आणि मेहनतीतून आपलं ध्येय साध्य होत असतं. तर आधी आपण ध्येय लक्षात ठेवा. न थकता, न कंटाळता, न कारणे सांगता त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर जेवढं तुम्ही स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट आपल्याला माहीत नाही. म्हणजे स्वतःमध्ये खूप शक्ती आहे. स्वतःमध्ये काय खूप शक्ती आहेत. बघा, एक वेळेस एक शिष्य आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुला म्हणतो की मला सुख, समाधान, आनंद या गोष्टी पाहिजे आहेत. मग गुरु काय करतात, गौतम बुद्धच असतात. मग ते आपलं सुख शोधतात. मग हा बघत असतो, म्हणजे बाहेर आपल्या कुटी राहते ना, झोपडी, आश्रमाच्या बाहेर शोधत असतात. मग ते काय सापडतच नाही. मग तो शिष्य म्हणतो की तुम्ही ते कुठे ठेवली आहे, म्हणजे शेवटी म्हणजे ठेवत असताना तुमच्या लक्षात असेल ना कुठे ठेवली होती. मग तो गुरु म्हणतात, गौतम बुद्ध म्हणतात की मी ती माझ्या कुटीमध्ये, झोपडीमध्ये ठेवली होती. मग तेव्हा त्या शिष्याला, म्हणजे शिष्य म्हणतो की मग ठेवली तुम्ही झोपडीमध्ये आणि ती बाहेर शोधताय, कशी मिळेल तुम्हाला. मग तेव्हा शिष्य म्हणतो की तुझ्या पण प्रश्नाचं उत्तर हेच आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या आतमध्ये आहेत आणि तू काय करतोस त्याचा शोध बाहेर घेतोस. म्हणून आपण आपल्या आतमधली शक्ती, आपल्या आतमधली पॉवर आपण ओळखली पाहिजे. तर कधीच आपण कुठली गोष्ट म्हणजे अशी सोडून द्यायची नाही. तर त्यातनं आपल्याला कसं चांगली गोष्ट मिळवता येते बघायचं. चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. कुठलीच प्रतिभा, कुठलीच बुद्धिमत्ता, कुठलीच विद्वत्ता काहीच नाही. चिकाटीसमोर कोणीच उभं राहू शकत नाही. तर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जिद्द पाहिजे, त्यासोबतच आपली चिकाटी पाहिजे. जर पूर्ण एक बघा, हत्ती आपल्याला जर म्हटलं की मोठं घास दिलाय आणि संपवा एकाच वेळेस म्हणलं तर आपल्याला ते संपवता येणार नाही. न थकता अविरतपणे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट आहे. काम पूर्ण होईपर्यंत काम करत राहिला. स्वतःवर काय असला पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. अर्धवट काम कधीच सोडायचे नाही. कुठल्याच गोष्टीची मनात भीती ठेवायची नाही. अज्ञान हे भीतीचं मूळ कारण असते, अज्ञान. तर अज्ञानासाठी मी तुम्हाला मागं पण एक उदाहरण सांगितलं होतं की माझी आई म्हणजे सापाला खूप घाबरायची, खूप भ्यायची. मग आईचं घाबरलेलं भिलेलं बघून मला पण माझ्या मनामध्ये लहानपणापासून ती भीती बसली. मग जेव्हा मी आपल्या नागपंचमीला म्हणजे घराच्या बाहेर जायचं संध्याकाळी, असं वाटायचं कुठेतरी साप असेल. म्हणजे कुठंच मग दिवस मावळा अंधार पडला की बाहेर पडा वाटायचं नाही, की पाय टाकला तर तिथं साप असेल. म्हणजे मनामध्ये एक भीती, शंका. मग आपण काय केलं, मग जेव्हा नागपंचमी आली तेव्हा पेपरमध्ये बरीच सापांविषयी माहिती आली आणि सापांचे चित्र म्हणजे त्याच्याबद्दल तसं थोडा संग्रह केला आणि विषारी सापांची संख्या खूप कमी आहे हे जेव्हा कळलं, म्हणजे ज्ञान जेव्हा मिळवलं तेव्हा त्याची भीती काय झाली, दूर झाली. मला आता सापाची पण भीती वाटत नाही. भूत तरी गोष्ट काल्पनिक आहे, भूताला तर घाबरायचंच नाही. आपलं स्वतःचं काम जर चांगलं असेल तर आपल्या मनात भीती राहत नाही. कारण घाबरण्याचं, आपण जर चोरी केली, पाप केलं तर आपण घाबरावं, भिलं पाहिजे. जर आपण प्रामाणिकपणे वागत असो तर आपण भिण्याचं कारण आहे. कोणी अधिकारी येतील, कोणी वरिष्ठ येतील किंवा कोणी असतील, तर सापाला नाही भ्यायचं किंवा भूताला नाही किंवा कुठल्या संकटांना घाबरायचं नाही. तर धैर्यानं त्याला आपण काय केलं पाहिजे, सामोर गेलं पाहिजे. भीतीवर रामबाण उपाय म्हणजे काय आहे, कृती. म्हणजे काम करत राहणे. जी गोष्ट करण्याची भीती वाटते ती गोष्ट करा, म्हणजे काय होईल, भीतीचा आपला अंत निश्चित म्हणजे होऊन जाईल. म्हणजे भीती आपल्या मनातली संपून जाईल. तुम्ही जोखीम घेत नसाल तर तुम्ही काहीपेक्षा जास्त जोखीम घेत आहात. काहीच न करणे हाच धोका आहे. म्हणजे एक आता काही गोर माणसं काय तर मी चुकत नाही, तर न चुकणारी माणसं जीवनात काहीच करत नाहीत. चुका आणि शिका. फक्त एकदा झालेली चूक आपण पुन्हा करायची नाही.
तर बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असतं, पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवलं जात नाही. जहाज कशासाठी बनवलं जातं? समुद्रातनं प्रवास करण्यासाठी. नाही तर सुरक्षित राहावं म्हणून आपण जर बंदराच्या जवळ त्याला उभं करून ठेवलं तर त्या जहाजाचा उपयोग काय असणार आहे? तर सर्व जोखीम आणि धोके संपल्याशिवाय जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. नेहमी भीतीत राहण्यापेक्षा एकदा काय केलं पाहिजे, आपण त्याचा धोका पत्करला पाहिजे, म्हणजे ती भीती आपल्यापासून कोसो दूर जाईल. आपल्याला अपयशाची भीती असते का नाही? तर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. अपयश जितकं जास्त असतं तितकंच यश मोठं असतं. म्हणून अपयशाला घाबरायचं नाही, तर सातत्यानं आपण प्रयत्न केला की निश्चितच आपल्याला काय होईल, एक दिवस यश मिळेल. म्हणून चूक न करण्याची हमी फक्त तोच माणूस देऊ शकतो जो काहीच करत नाही. जो काहीतरी करतो, धडपडतो, तो काय होतो? चुका होतात त्याच्यातून. मी आता सांगितल्याप्रमाणे फक्त एकदा झालेली चूक आपण काय पुन्हा करायची नाही. तर न्यूटनचा पण नियम माहिती आहे तुम्हाला, गतिविषयक न्यूटनचे नियम. आपल्याला सफरचंद खाली पडला आणि त्यांनी शोध लावला की पृथ्वीमध्ये काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. तर हे न्यूटनचे जे नियम आहेत, गतीचा पहिला नियम सांगतो की बाहेरील कुठल्याही शक्तीचा हस्तक्षेप न झाल्यास, म्हणजे चालत असलेली वस्तू सरळ रेषेत चालत राहते, थांबलेली वस्तू थांबलेलीच राहते. म्हणून आपण थांबायचं नाही, चालायचं आहे. यासाठी जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर नदीतलं पाणी बघा. नदीला पावित्र्य काय येतं? तर ती सतत प्रवास करत असते, चालत असते. आपण एखाद्या तळ्यामध्ये जाऊन पवित्र होण्यासाठी स्नान केलेलं पाहिले का कोण्या? गंगा नदी म्हणजे वाहणारं पाणी पवित्र म्हटलं जातं, आणि डबक्याचं पाणी कसं असतं? साचलेलं पाणी अपवित्र असतं. म्हणून आपण जीवत जगत असताना सातत्याने काय पाहिजे? चालत राहिलं पाहिजे, थांबायचं नाही. जो थांबला तो संपला. म्हणून निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही, अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही, कारण तो जागेवरून निघतच नाही. तर अनिश्चय हा वेळेचा अपव्यय करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. निर्णय न घेतल्यामुळे माणसाच्या हातून कितीतरी संधी निसटून जातात. योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेतलाच पाहिजे. अपयशी लोक अनिश्चयी असतात, म्हणजे त्यांच्याकडे निश्चयच नसतो, किंवा असं म्हणा, अनिश्चयी लोक कसे असतात? अपयशी असतात. ज्यांनी काही निश्चय केला नाही, त्यांनी ध्येय ठरवलं नाही, ते अपयशी होतात. अनिश्चय सैतानाचे सर्वात प्रभावी हत्यार आहे. तर अनिर्णयापेक्षा चुकीचा निर्णय घेणं पण योग्य. अनिर्णय म्हणजे कुठलाच निर्णय न घेणं. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील. आपल्या सवयी आपल्यावर राज्य करत असतात. तर उठल्यापासून आपण आपल्या सवयींचं निरीक्षण केलं पाहिजे. यश मिळवण्यासाठी काय पाहिजेत? आपल्याला सकाळी लवकर उठण्याची सवय पाहिजे, वेळ वाया न घालवला पाहिजे. यशस्वी होणं फक्त शक्य नाही, तर आजच्या युगात ते कधी नव्हतं इतकं सोपं आहे. कारण आपल्याकडे सगळ्या साधनं उपलब्ध आहेत, सुविधा उपलब्ध आहेत. आपण यश मिळवू शकतो, पण त्यासाठी आपल्याकडे सातत्याने काय पाहिजे? प्रयत्न पाहिजे. तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी लोकांमध्ये अयशस्वी लोकांमध्ये काय फरक असतो? यशस्वी लोक काम करतात, अयशस्वी लोक कामचुकार असतात. जे आपलं जेवढं काम आहे तेवढंच करतात, पण आपण जेवढं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. शिक्षकाने तुम्हाला एक धडा वाचून यायला सांगितलं तर आपण 2 आले पाहिजेत. आपण एकही वाचून येत नाही म्हणजे अयशस्वी आहोत. म्हणजे एक सांगितलं आणि 2 वाचून आले ते काय आहेत? यशस्वी आहेत. जे लोकांच्या अपेक्षेपेक्षा पुढे जातात त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा नेहमी ते जास्त देतात. तर निसर्गाचा नियम आहे, आपण नेहमी देत राहिलं पाहिजे. बघा, आपण शेतामध्ये बीज पेरलं नाही तर आपल्याला निसर्ग अन्नधान्य देईल का? नाही. तर आधी आपल्याला एक दाणा म्हणजे एक धान्य द्यावं लागतं, त्याच्या मोबदल्यात आपल्याला हजारो धान्याचे कण मिळत असतात. म्हणून आधी आपण द्यायला शिकलं पाहिजे. वेळ देणं, जास्त कष्ट करणं, सांगितल्यापेक्षा जास्त काम करणं. आईबाबांनी एखादी गोष्ट सांगितली बघा, पहिल्या प्रकारच्या माणसाला काय असतं? जसं तुम्हाला माहीत आहे की काहीच म्हणजे चान्स नाही, किंवा दुसऱ्या प्रकारचे लोक जिथे आहेत तिथे राहण्यात कसे वसे यशस्वी होतात, आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते पुढे निघून जातात. म्हणजे 3 प्रकारचे लोक असतात. एक आहे त्या परिस्थितीमध्ये राहतात, दुसरे आहे त्याच्यामध्ये थोडी प्रगती करतात. तर यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्या यशस्वी होण्याचा अर्थ म्हणजे तुमचे नेमके ध्येय काय हे स्पष्ट आणि निश्चित ठरवा. ध्येयावर पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत योजना आखा. तारखासहित जर तुम्ही तुमचे ध्येय आणि तुमच्या योजनेबद्दल इतके स्पष्ट असाल तरच आपण ते ध्येय निश्चित करू शकतो. म्हणून तुम्हाला आता 15 एप्रिल म्हणजे 16 मार्च पासूनचं अभ्यासाचं पत्रक दिलं होतं. 16 मार्च दिवशी कुठला अभ्यास करायचा, 17 मार्च दिवशी कुठला, डेट मी आहे तुम्हाला नियोजन करून दिलं होतं. जे विद्यार्थी त्याची अंमलबजावणी करतील, त्याचं चांगलं फॉलोअप करतील किंवा त्यानुसार अभ्यास करतील, ते परीक्षेमध्ये काय होतील? A1 श्रेणी घेतील, A1 ग्रेड. आणि जे करणार नाहीत
त्यांना परत परीक्षेची भीती वाटेल आणि परीक्षेमध्ये ते अयशस्वी म्हणण्यापेक्षा कमी मार्क्स घेतील. तर तुमचं ध्येय आणि तुमची योजना कागदावर लिहून घ्या आणि वेळोवेळी वाचत राहा. पण लिहिणं अनिवार्य आहे. लिहिण्यामुळे तुमचं हे ध्येय आहे आणि तिथपर्यंत तुम्ही अशा प्रकारे पोहोचणार आहात हे अधिक स्पष्ट होऊन जातं. जर तुमच्याकडे काही स्वप्न असेल आणि ते साकार करण्यासाठी मेहनतीच्या रूपात किंमत मोजण्याची तयारी तुमची असेल तर कोणालाही सांगू देऊ नका की ते केलं जाऊ शकत नाही. आजच्या युगात केलं जाऊ शकत नाही असा काही प्रकार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहे. फक्त आपण त्याच्यासाठी काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. अपयशी होण्याच्या कारणांची यादी बनवून एखादी गोष्ट अशक्य आहे हे जाहीर करण्यापेक्षा यशस्वी होण्याच्या कारणांची यादी बनवा. म्हणजे यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती जास्त महत्त्वाची असते. प्लॅनिंग, नियोजन. जर आपल्याला एखादं काम करायचं तर त्याचं जर आपण प्री प्लॅनिंग केलं, पूर्वनियोजन केलं तर ते काम आपलं यशस्वी होतं, कमी वेळेमध्ये होतं आणि प्रभावी होतं. इतिहासात बऱ्याच लोकांनी कल्पनाशक्ती कठीण परिस्थितीमुळे जागृत झाली आहे. बऱ्याच प्रतिभावान सिद्ध झालेल्या लोकांची प्रतिभा मुळात कठीण परिस्थितीमुळे बाहेर आलेली आहे. तर आपण जर सहज सगळ्या गोष्टी होत असतील तर समजायचं की आपण जे करतोय ते काही योग्य नाही. म्हणजे आव्हानात्मक कार्य केलं पाहिजे, चॅलेंजिंग कार्य केलं पाहिजे. अपयशी लोकांना तुम्ही जवळून पाहता तुम्हाला दिसेल की त्यांच्या पूर्ण विचारसरणीचे सार हे काय असतं, घेणं असतं, देणं नाही. जोपर्यंत आपण द्यायला शिकत नाही, फक्त घ्यायचंच आपण हे असतो तर तो आपण अपयशी असतो. यशस्वी माणसं काय असतात, द्यायला शिकतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय त्याचे खरंच आपल्याला हात घ्यायचे असतात का? नाही. तर त्याच्यासारखं आपण पण देण्याचा गुण शिकला पाहिजे, गुण घेतला पाहिजे. तर निसर्गाचा नियम आहे, जे आपण देतो तेच आपल्याला मिळतं. आपण दुसऱ्याला सुख दिलं, आनंद दिला, प्रेम दिला तर आपल्याला तो सव्याज मिळतो, व्याजासह मिळतो. आपण दुसऱ्याला त्रास दिला, काही आपण वाईट गोष्टी दिल्या तर त्याही आपल्याला काय होतात, तशाच परत मिळतात. म्हणून आपण चांगलं देण्यासाठी प्रयत्न करा. बी आणि फळ, कारण आणि परिणाम, साधन आणि साध्य यांना विभक्त केलं जाऊ शकत नाही. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बी पेरलं तरच फळ मिळणार आहे, फळ असेल तरच त्याच्यातून आपल्याला बी मिळणार आहे. तर जर तुम्ही एखाद्या कृतज्ञ माणसाची सेवा करत असाल तर काय होईल, तुम्हाला म्हणजे सेवा करून तसं निश्चित फळ मिळणार नाही. पण चक्क परमेश्वराला ऋणी करा, परमेश्वराला कर्जदार बनवा. मोजून मोजून प्रत्येक कृतीत प्रतिफळ तुम्हाला मिळेल. मिळायला जेवढा उशीर झाला तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि ते काय होईल, आपल्याला चक्रव्याढ व्याजासह परत मिळेल. लवकर मिळालं तर व्याजाचं मिळेल. आणि थोडंसं आपल्याला वाटतं ना, मी एवढं करून पण मला यश मिळत नाही किंवा मी परीक्षेत मला मार्क चांगले मिळत नाही, तर तुम्ही प्रयत्न सातत्याने ठेवा. एक दिवस तुम्हाला निश्चित अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त यश मिळेल. तर तुम्ही जेवढं सातत्य ठेवाल, सातत्यासाठी जर आपल्याला गोष्ट बघायची असेल तर ससा आणि कासव. म्हणजे ससा खूप गतिवान होता, वेगवान होता, पण जिंकतो कोण? कासव. कारण कासवाच्या काय होतं, प्रयत्नामध्ये सातत्य होतं. आता भिंतीवर चढणारी मुंगी जर बघितली तुम्ही तर म्हणजे किती वेळा पडते पण ती पुन्हा चढते, कारण तिच्याकडे काय असते, जिद्द असते. मुंगी आणि कबुतराच्या गोष्टी, तुम्ही ह्या गोष्टी मी काय तुम्हाला सांगणार नाही कारण सगळ्यांना माहीत आहे, पण त्यातला जो बोध आहे ते एकमेकांना मदत केली पाहिजे. मुंगी आणि कबुतराच्या गोष्टीमध्ये माहिती नाही सगळ्यांना, झाडावर कबूतर राहतो, तळ्यात मुंगी असते. तर जेव्हा शिकार येतो तेव्हा मुंगी शिकाराच्या पायाला चावा घेते आणि जेव्हा मुंगी पाण्यात पडते तेव्हा कबूतर काय करतो, वरून झाडाचं पान तोडून टाकतो आणि मुंगीच्या पानावरनं तरंगत काठाला येते. तसं आपण एकमेकांना जर मदत केली तर निश्चित आपलं काय होतं, जीवन सुखकर होतं आणि आपण केलेलं चांगलं काम आपल्या कधीही त्याची परतफेड होते. त्यामुळं एकमेकांना मदत करा आणि निरपेक्ष भावनेने करायची, अपेक्षा ठेवून करायची नाही. नाही तर अपेक्षा भंग हा काय असतं, दुःखाचं मूळ कारण असतं. आपण मदत करत असताना कसं असतो, आपण एखाद्याला गिफ्ट दिली की आपल्याला वाटतं आपल्या मित्राने पण आपल्याला परत गिफ्ट दिली पाहिजे. तर तसं न करता आपण निरपेक्ष भावनेने इतरांना मदत करा, म्हणजे आपण दुःखी होणार नाहीत. तर जेवढं आपल्याला दुसऱ्यांना दान देता येईल, म्हणजे कुठल्याही गोष्टीनं मदत करता येईल, म्हणजे वस्तूच्या रूपाने म्हणा, वेळेच्या रूपाने किंवा आपल्या अभ्यासाच्या कोणत्या गोष्टीनं, तर शब्दपेक्षा कृती महत्त्वाची असते. आपण शब्द हे करत असतो, बोलून त्यांना समाधान देत असतो, पण त्यासोबतच कृती पण आपण केली पाहिजे. मागे राहण्याची फक्त इतकं बघा, देण्यात आणि देण्यातील फरक काय आहे. मागे राहण्यासाठी फक्त इतकं करा, जास्त मागा
आणि नेहमी आणि देण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा शक्य तेवढं कमी द्या. म्हणजे माणूस काय होतो, मागं राहतं. आपल्याला मागं राहायचं का नाही, तर आपल्याला पुढे जायचं. तर पुढे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्यांना दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. त्यातनं आपल्याला काय होईल, समाधान तर मिळेलच मिळेल, पण एखाद्याच्या जीवनाचं काय होईल, कल्याण होईल. जे आपल्याकडे आहे ते आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे. जी यशस्वी माणसं असतात ती कारणं सांगत नाहीत, तर ती यशस्वी माणसं काय करत असतात, मार्ग शोधत असतात. सुदैवी आहे तो माणूस ज्याला प्राप्त करण्याचा खात्रीचा मार्ग सापडला आहे, तो म्हणजे मार्ग देण्याचा. म्हणजे आपल्याला एखादा गणित समजलं असेल तर आपण ते दुसऱ्याला समजून सांगा, म्हणजे ते सुद्धा एक देणंच आहे. देणं म्हणजे काय, वस्तूच देणं नाही, तर आपल्या क्षमतेप्रमाणे ज्याला सर्वोत्तम देण्याचा विचार, त्या मोबदल्यात किती पैसे येतील या विचाराला थाराच नाही. ही आहे यशाची गुरुकिल्ली. तुम्ही काय द्याल असं विचार करू नका, तर मी काय देऊ असा विचार करा. लक्षात ठेवा, प्रथम तुम्ही पेरता आणि मग त्यानंतर तुम्ही कापणी करता. जर आपण शेतात पेरलंच नाही तर कापायला जमल का, आपल्याला रास करता येईल का, करता येणार नाही. म्हणजे निसर्गाचाच नियम आहे, आपण दिलं तर आपल्याला परत मिळतं, भरभरून मिळतं. तर प्रामाणिकपणे राहा. पैशासाठी काही अपयशी लोकांची मानसिकता असते काही करण्याची, पण आपण तसं न करता प्रामाणिकपणे राहून जर यशस्वी होण्याचा प्रयत्न केला तर ते यश चिरकाल टिकणारं असतं. आपल्यामध्येच सगळ्या गोष्टी आहेत, शक्ती आपल्यामध्ये आहे, सकारात्मकता आपल्यामध्ये आहे, म्हणजे जे पंचमहाभूत आहेत ते सगळी आपल्यामध्ये आहेत. तर आपण जर ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो, पण आपण आपली शक्ती आपण आपल्या आतमध्ये बघा, असं एकाने सांगितलेलं आहे की दररोज आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. स्वतःशी संवाद जर साधला नाही तर एका चांगल्या व्यक्तीशी न बोलण्याचं काय राहून जाईल त्या दिवशी. तर दररोज आपण जे केलं ते योग्य केलं का अयोग्य केलं हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. स्वतःला बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण दुसऱ्यांकडनं बदलाची अपेक्षा न करता स्वतःमध्ये बदल करा आणि निश्चित आपलं मनासारखं जीवन जगा आणि ध्येय साध्य करा. तर जेव्हा आपण स्वतःला बदलू तेव्हा जग बदलेल. आपण काय करत असतो, स्वतःला बदलत नाही, पुढची व्यक्ती बदलण्याची अपेक्षा करत असतो. तुम्ही परिस्थितीचे बळी नाही, कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिस्थितीसाठी तुम्ही जबाबदार आहात. चांगल्या परिस्थितीसाठी पण आपणच जबाबदार असतो आणि वाईट परिस्थितीसाठी सुद्धा आपणच जबाबदार असतो. जर आपल्याला परीक्षेच्या दिवशी जर हसायचं असेल तर वर्षभर आपण डोळ्यात पाणी येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. आणि आपण वर्षभर आपण मौज मजा केली तर परीक्षेच्या दिवशी काय होतं, आपल्या डोळ्यात पाणी येतं. आज जगात संधीचा तुटवडा नाही. आजच्या इतक्या संधीने भरगच्च जग आधी कधीच भरलं नव्हतं. खूप साऱ्या संधी आहेत या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, या विज्ञानाच्या युगामध्ये, या संगणकाच्या युगामध्ये. फक्त त्या संधी शोधून आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तर संधी ही दार ठोठावत येते, पण योग्य वेळी योग्य संधी आपण शोधली आणि त्याचं सोनं केलं. अपयशी माणसाला प्रत्येक संधीत अडचण दिसते आणि यशस्वी माणसाला प्रत्येक अडचणीत संधी दिसते. हा यशस्वी आणि अयशस्वी माणसातला फरक आहे. जर आपल्याला संधीमध्ये जर अडचण दिसत असेल तर आपण अयशस्वी आहेत, अपयशी आहेत. आणि जर अडचणीमध्ये जर आपल्याला संधी दिसत असेल तर आपण यशस्वी म्हणून जीवन जगू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. यशस्वी माणसाला पण 24 तासाचाच वेळ आहे. नरेंद्र मोदी आज भारताचे पंतप्रधान असतील, त्यांच्यासाठी पण 24 तासाचा वेळ आहे, आपल्यासाठी पण 24 तासाचा वेळ आहे. एकदा काय झालं बघा, एक माणूस बँकेमध्ये जातो आणि तो म्हणतो की मला आज काय करा, तुम्ही 10,000 रुपये द्या. हजाराच्या नोटा द्या, किंवा नसतील तर हजाराच्या 10 नोटा द्या, किंवा नसतील तर 500च्या 20 नोटा द्या. मग माणूस त्याच्याकडे बघतो, नाव विचारतो आणि थोडा स्मित हास्य करतो तो जो कॅशियर असतो तो, आणि तो म्हणतो की तुम्ही इथं पैसे जमा केले नाही तर तुम्हाला कसे पैसे मिळतील. तसंच आहे वेळेचं. दररोज समजा आपल्या खात्यावर 1,000 रुपये प्रतिदिन मिळत आहेत. आपण ते 1,000 रुपये जर खर्च केले नाहीत तर ते काय होणार आहेत, पुन्हा आपल्या त्या दिवशी ते संपून जाणार आहेत. वेळेचं तसंच आहे. उठल्या वेळेनंतर आपल्याला दररोज 24 तासाचा वेळ मिळत असतो, आपल्या नावावर जमा होत असतो. आपण ते 24 तासापैकी किती त्याचा सदुपयोग करतो हे आपल्यावर आहे. आणि आपण जर नाही वापर केला तर 24 तास काय होणार आहेत, संपणार आहेत. परत दुसरा दिवस उजवणार आहे. बघा, म्हणजे वेळ धावत आहे, तर वेळेसोबत आपल्याला सुद्धा धावलं पाहिजे. टाइम इज मनी असं म्हणतात. पैसे देऊन सुद्धा वेळ परत मिळत नाही. आता जे 5वीत आलेत, 4थीत आलेत, त्यांना जर असं वाटलं की मला पहिलीची पुस्तकं खूप सोपी आहेत आणि आता पहिलीमध्ये जाऊन बसावं आणि आपण खूप छान अभ्यास करावा, तर हे शक्य नाही. म्हणून जीवनामध्ये वेळेचं व्यवस्थापन पण आपल्याला असलं पाहिजे. ज्या ज्या वेळी आपण जिथं आहे
तिथंच आपण वेळेचा सदुपयोग करून यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मी किती वेळ वाया घालवला या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल तर त्याच्यासाठी उपप्रश्न आहेत. मी आणखी लवकर उठून आणखी लवकर काम सुरू करू शकलो असतो. आता काय झालं, त्या दिवशीचा अर्धा ते तास वेळ तुमचा वाढला. त्याचसोबतच माझ्याकडे कामाचे वेळापत्रक किंवा करावयाच्या कामांची यादी होती का? आज आपल्याला दिवसभरामध्ये काय कामं करायची आहेत याचं जर वेळापत्रक असेल, यादी असेल, तर आपला वेळ वाया न जाता आपण कामं करू शकतो. नेमकं कुठं जायचं आहे, नेमकं काय करायचं आहे, मला स्पष्ट माहीत आहे का? जर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण प्रश्न विचारले पाहिजेत. इकडे तिकडे बघण्यात माझा किती वेळ गेला, बघा टेलिफोनवर किंवा मोबाईल बघण्यामध्ये किती वेळ घालवला, टीव्ही समोर मी किती टाइमपास केला, मी हो नाही करण्यात किती वेळ घालवला. तर वेळ न घालवता जर आपण नेहमी स्वतःला विचारा, या क्षणी माझ्या वेळेचा सर्वात फायद्याचा उपयोग काय, या प्रश्नाचं कधीही फक्त एकच उत्तर असेल. या प्रश्नाचं वेळोवेळी अचूक उत्तर देण्याची आणि ताबडतोब त्या कामाला लागण्याची योग्यता तुमच्या यशस्वी होण्याची मोठी भूमिका बजावेल. तुम्ही आज, आत्ता आणि ताबडतोब आजपासून जर सुरुवात केलात की मला एक क्षण सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही, क्षणाक्षणाला महत्त्व द्यायचं आहे आणि अन्नाच्या कणाकणाला. बघा, शिकणं म्हणजे काय आहे? क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे सतत शिकत राहणे. तर वेळेचं महत्त्व काय आहे? तर घड्याळ सतत धावत आहे. मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील. वेळ कोणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा. वेळ वाया म्हणजे आपलं आयुष्य वाया आहे. कुठलंही काम करताना पूर्ण वेळ फक्त तेच काम करत राहायचंय. बघा, जीवन फार लहान आहे, तेवढा कमी अपव्यय करता येईल तेवढा कमी अपव्यय करा. आपल्याला माहीत नाही आपलं आयुष्य किती आहे, जीवन किती आहे. त्याच्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये, मिळालेल्या जीवनामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेळ तशीच निघून जाणार आहे. प्रश्न आहे, तुम्ही त्यावर वापर कसा कराल? वेळेला सहजपणे कधीच घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊन गेलेला क्षण आपल्याला परत मिळवता येत नाही. यशस्वी लोकांना वेळेची मूल्याची तीक्ष्ण जाण असते, म्हणजे त्यांना वेळेचं महत्त्व माहीत असतं, म्हणून ते जीवनामध्ये यशस्वी होत असतात. आपल्याकडे वेळ आहे, पण आपण जर त्या वेळेचा उपयोग केला तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होणार आहेत. माणसाला खाली आणणारा एकच मार्ग आहे, तो म्हणजे वेगवान मार्ग. आणि तो म्हणजे कोणता आहे? गर्व. आपल्याला गर्व असतो, मी खूप हुशार आहे, मला सगळं येतं. तर हा इथंच आपलं काय होते, प्रगती खुंटत असते. मला आजपासून सुरुवात करायची आहे, मला अजून खूप प्रगती करायची आहे, मला अजून खूप कामं करायची आहेत, असं जर आपण बघितलं नाही तर मी खूप करतो असं म्हणणं म्हणजे काय? आपलं अधोगती आहे आपली, त्या ठिकाणी प्रगती थांबलेली असते. तर मोठी स्वप्न पहा, कारण मोठी स्वप्नेच माणसांचं रक्त ढवळू शकतात. स्वप्न पाहतच असाल तर मोठंच पहा, लहान कशाला पाहायचंय. सोपी होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीण असते. जो खूपच सुरक्षित आहे तोच खरा असुरक्षित असतो. काय शोध लावलीत ते लोक जे समुद्रात असताना जमीन दिसत नसल्यामुळे असे ठरवून टाकतात की जमीन कुठेच नाही. जेव्हा लोक समुद्रात असतात त्यांनी जमीनच बघितली नसते, तेव्हा वाटतं त्यांना की कुठंच जमीन नाही, सगळीकडं पाणीच पाणी आहे. जे हृदयापासून निघतं ते हृदयाला जाऊन भिडतं. कुठली गोष्ट आपण जर हृदयापासून करत असू तर आपल्याला त्याचा प्रतिसाद पण मिळतो. पुढच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत गोष्टी पोहोचत असतात. चालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं. एकदमच आपण चालत नाही किंवा एकदमच आपण पळायला शिकत नाही. लहान बाळ बघतो ना, जन्मलं की पळायला शिकतं का? नाही.